नमस्कार मित्रांनो, प्रथम तर मला माफ करा की आपण काही दिवस आपला प्रवास मध्ये थांबवला होता. काही अडचणी होत्या, पण देवाच्या कृपेने सर्व व्यवस्थित झालेलं आहे, व्यवस्थित आहे. मी संतोष सरवणकर आपल्या प्रवासाला सुरुवात करतो परत. हा जो 15 दिवसाचा हा जो प्रवास आहे, त्याचा अध्यायाचं नाव आहे स्वतंत्र स्त्री, इंडिपेंडेंट वुमेन. काही गोष्टी अशा झाल्या की मी तुमच्या समोर म्हणजे या माध्यमातून मांडतो की आपल्या घरामध्ये मी पाठचे हे जे 5 दिवस जे गेले त्याच्यामध्ये मी काही असे पॉइंट्स असे कव्हर केले, पण नंतर एक विचार आला की जर आपण लोकांना किंवा आपण आपल्या लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय एक माध्यमातून आणि एक विषय पण मांडतोय, त्या विषयावरती बोलतोय पण आहे, मग तो विषय फक्त त्या लोकांनाच लागू आहे की आपल्यालाही लागू आहे? साहजिकच आहे, आपल्यालाही लागू आहे. म्हणजे स्वतःला जर मी स्वतःच आत्मसात करणार नाही तर मी तुम्हाला काय ज्ञान वाटणार, असं झालं. काय रागवलं होतो, थोडा राग आला होता काही म्हणजे आमच्याच घरच्या मंडळींवरती. मग मी माझे स्वतःचे व्हिडिओ रिवाइंड केले आणि स्वतः व्हिडिओ बघत राहिलो आणि व्हिडिओ बघता मीच बोललेले शब्द मलाच कळले की यार हे शब्द तू बोललायस आणि तुला कसं रिएक्शन, मग तुला समजलं कसं नाही की तू बोललायस आणि तू इतके रिॲक्ट पण करतोयस. नंतर मग मी स्वतः बोललो की नाही, असं चुकीचं आहे. कारण की आपल्या कसं आहे, आता आपण बोलता काय बोलतो ते आपल्याला कळत नाही कधी पण आपल्या घरच्या महिलांच्या 2 बाजू आहेत. एक त्यांची स्वतःची बाजू तुम्ही जिंकू शकत नाही. दुसरं त्यांची सर्वांना एकत्र घेऊन चालणारी बाजू, त्याला आपण कधीही त्याच्यामध्ये बोट सुद्धा असा टचपूट करायचा नाही. तशीच एक काही चूक झाली नाही ना, आपल्या घरामध्ये काही स्त्रिया आहेत, म्हणजे आई आहे, बहीण आहे, कुणाकडे बायको आहे, परत कुणाकडे मुली आहेत, आता कोणाचे लग्न नाही झालेत, आता बायको कुणाकडे नाही असं बनत होता, तो झाला प्रश्न. आता लग्न झाले नाहीये ज्यांच्याकडे, त्यांची बायको नाहीये, मग त्यांना गर्लफ्रेंड असू शकते ना. मग गर्लफ्रेंड आहे, मग आता गर्लफ्रेंड असल्यावरती अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. पण आपल्या भारत देशाच्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही ज्याही मुली म्हणजे स्त्रिया कुठेही दिसल्या, कुठेही असल्या, कुठेही राहता किंवा आपल्याही घरच्या असतात, त्यांना तेवढाच सन्मान, तेवढाच मान भेटलाच पाहिजे तो त्यांचा आहे खरा. चुकीचा मान मी अगोदरही बोललोय, चुकीच्या कुठल्याच गोष्टीमध्ये आपण सपोर्ट करत नाही आणि करायला पण नाही पाहिजे. आपण त्यांना एज्युकेट केला पाहिजे, नॉट टू डू रॉंग, द रॉंग थिंग शुड बी करेक्टेड इन द करेक्ट वे. असं प्रवास सुरू असतो. आता हा आपला 6वा दिवस समजून झाला. आता ह्या आजकालच्या ज्या या पार्श्वभूमीवरती ना, आजकाल मुली म्हणा किंवा लग्न झालेल्या बायका म्हणा किंवा एक फिमेल्स इन दॅट कॅटेगरीज स्वतःला असं एक वेगळं पण दाखवायचा प्रयत्न करतात की बाबा आम्ही वेगळे आहोत, आम्ही बाकीच्यांसारखे नाही आहोत. मान्य करतो, सर्वजण एकासारखे नसतात, पण जे तुमच्याशी प्रामाणिक आहेत, मी खास करून ज्यांचे लग्न झालेत त्यांना सांगतो, जे तुमच्याशी प्रामाणिक आहेत आणि तुम्हाला वेळ देऊ इच्छितात आणि तुम्ही त्यांना वेळ देत नाहीयेत, तर कृपया करून हात जोडून विनंती करतो, त्यांना वेळ द्या प्लीज.
का त्यांना त्या वेळेची गरज आहे, कारण की त्या वेळेमध्ये त्यांना त्यांचं मन मोकळं करायचंय. जर त्यांना मन मोकळं करायला जागाच नाहीये तर त्या गुदमरून बोलणार कुठे, आणि ते गुदमरून त्या बोलतात त्या एका गोष्टीचा बॉम्ब म्हणतो, बॉम्ब, आणि तो बॉम्बस्फोट कधी होईल कधी काय कळता येत नाही. असंच काहीतरी माझ्यासोबत घडलंय समजा. तर मला बोलायलाही कसं तरी वाटतंय, पण बोलावं लागेल. प्रथम तर आपण सर्वच किंवा मी, माझा पहिला देव म्हणजे माझी आई. पहिला देव तो म्हणजे माझी आई. कारण की मी जन्मना देवळात पैदा ना झालो. हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर डोळे उघडले तर मला पहिला माझ्या आईनेच मला ना, तोच तर माझा पहिला देव. आपल्या आईला कुठल्याही दुःखात एकटं सोडू नका. कुठल्याही म्हटलं म्हणजे मी एवढ्याशाही दुःखात तिला एकटं सोडू नका. दुसरं, कोणी कुठली स्त्री असो जी आपल्या सोबत दुःखात म्हणा सुखात म्हणा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्यासोबत जी उभी राहिली आहे आणि कमिटमेंट आहे, आयुष्यभर राहणार आहे, तिला कधीही नाराज करू नका. तिच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. म्हणजे आपण मध्ये काय करतोय, एक मला आता कोणती म्हणजे हा अशा प्रवासामध्ये मी जेव्हा या व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर मी गप्पा मारत होतो, तर मला बोलता बोलता आमच्या टीम मेंबरमध्ये कोणी सांगितलं की जो कोणी तुमची रक्षा करतो ना, तुमच्यावर काळजी करतो, तुमची काळजी करून तुमच्यावर प्रेम करतो, जे काय करतो, कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टीमध्ये देवाचाही काहीतरी वाटा आहे. मग तुम्ही हे समजून चालूच नका की ती फक्त व्यक्ती आहे. त्या व्यक्तीमध्ये तो देवी असू शकतो. आणि आता आपण सर्वच म्हणतो की आता नवरात्रीमध्ये कसं 9 दिवस उपवास ठेवतो, गणपतीमध्ये कसे बाप्पांचं हे करतो, आता शिवरात्र येत आहे. पण सर्व बाजूमध्ये स्त्री आहेच आहे. नवरात्रीमध्ये 9 दुर्गा आहे, गणपती बाप्पामध्ये रिद्धी सिद्धी आहे, शिवरात्रामध्ये बाजूला पार्वती बाप्पा माते आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी स्त्री हा शब्द हा देवापासून पण ह्या धरतीपर्यंत कुठे ना कुठे जोडलेला आहे. आणि माझा एक इन्स्टिंग असं सांगतो की इन्स्टिंग म्हणा तर मी डायरेक्ट माझं समजा माझं एक थॉट प्रोसेस सांगतो असं की स्त्रिया ज्या करू शकतात ना ते पुरुष करू शकत नाही. आणि कुठे ना कुठेतरी स्त्रियांचं जर आपण थोडस तरी ऐकलं ना शांततेत, तर जे आपण रागात किंवा अशा कुठल्या गोष्टी धडपडीत करणार आहोत ना, चुकीचं करणार आहोत, मे बी त्या गोष्टी चुकीच्या होण्याच्या ऐवजी चांगल्या होऊ शकतात. पण आपल्याकडनं त्या होतात का नाही होतात हे आपण आत्मसात केलं पाहिजे. राहिला प्रश्न हा आपला जो अध्याय आहे, मी बघतोय की खूप कमी लोकच ह्या आपल्या या जर्नीला जोडले जात आहेत. आता जोडल्यानंतर याचा अर्थ हा आहे की आपण या महाराष्ट्रामध्ये, मी पूर्ण भारतातच बघतोय पण मी राहतो महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचं बोलणार. महाराष्ट्रामध्ये आपण स्त्रियांच्या आजची जी ग्राफ आज जर काढला गेला ना, तर कुठल्या कुठल्या ठिकाणी स्त्रिया ज्या आहेत त्या उच्च पदावर, मतलब हाय लेवलच्या याच्यावरती आहेत, पदावरती आहेत, त्यांच्या एबिलिटी वरती आहेत, त्यांच्या जिद्दवरती आहेत, आणि त्यांच्या प्रामाणिकता आणि त्यांच्या निष्ठापणे आणि त्यांच्या कडक वागण्यामुळे आहेत. आणि मी असं म्हणत नाही की पुरुष नाही आहेत, पुरुषही आहेत, पण एप्रिशिएशन त्यांना जातो की आपला इंडिपेंडेंट
वुमेनचा जो हा चॅप्टर आहे, स्वतंत्र स्त्री, ती फक्त स्वतंत्र स्त्री नाहीये, ती स्वतंत्र स्वतः तर आहेच आहे, आणि जो कोणी अडचणीमध्ये आहे त्यालाही स्वतंत्र करण्यामध्ये सक्षम आहे. तो घरचा असो किंवा जे जवळचा असो, व्यक्ती असो किंवा जे काय असेल. बरेच प्रश्न आहेत माझ्याकडे, बरेच असे. आता पुढेचा आता हात प्रवास सुरू होतोच आहे आपला. मी अजूनही आवर्जून सांगतोय की कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि हा जो आपला प्रवास आहे तो जास्तीत जास्त महिलांना तर शेअर कराच करा, पण जास्तीत जास्त नवऱ्यांना, पुरुषांना, मुलांना शेअर करा. अरे बाबा असं नसेल, ठीक आहे, तुम्हाला नाही आवडत तर नाही आवडत, मला त्याशी काहीच नाही, पण माझं काम आहे तुमच्या आपल्या परिवारापर्यंत पोहोचणं. आज नाही तर उद्या या गोष्टीकडे, हे जे मी बोलतोय किंवा आपला हा जो प्रवास आहे, या प्रवासामधला एकही शब्द, एकही व्हिडिओ किंवा एकही लाईन, एकही शब्द तुमच्या आयुष्यामध्ये कधीतरी घडेल, आणि घडला तर त्यावेळेला तुम्ही मला आठवण कराल, आणि आठवण कराल तुम्हाला कळेल की हा, हे कुठेतरी ऐकलं होतं. इट्स अ कॉल मिरेकल, मॅजिक. आणि मॅजिकला म्हणतो ना आपण, विश्वास केला तर चमत्कारही घडतात, विश्वास पाहिजे. तसं काही बोलणार नाही. उद्या परत भेटूया. आपली मालिका सुरू आहे. आज 6वा दिवस. जय हिंद, जय महाराष्ट्र.